साक्री महावितरण कार्यालयावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा धडक मोर्चा या ठिकाणी शेतकऱ्यांचा आलेला आपल्याला बघावयास मिळतोय। आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या हातात थेट पेट्रोलची बाटल आपल्याला बघावयास मिळाली। शेतकऱ्यांचा रोष होता की जी रात्रीची वीज पुरवठा केला जातोय तो रात्रीचा वीज पुरवठा न देता या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी राष्ट्रवादीची जमलेली आहे। शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर जो रात्रीचा वीज पुरवठा दिला जातोय तो रात्रीचा वीज पुरवठा देऊ नये, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा प्रादुर्भाव असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भयभीत झालेले वातावरण बघावयास मिळत आहे। म्हणून दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थेट महावितरणचा कार्यालय गाठत हातात पेट्रोलची बाटली घेत धडक मोर्चा या ठिकाणी महावितरण कार्यालयावर घेतलेला आहे। उमाकांत हिराव, LS मराठी, धुळे। रात्रभर बिबट्याने माले स्वतःले त्रास दिला, मेयरीवर लागला पळेल छे धैडा मानो। जर बिबट्याने आतनं मरण लेवा अपेक्षा तुमना या इलेक्ट्रिक बोर्डंदार से मरेल बरा ना आपण पेट्रोलनी बाटली तयार छे। आखी रात जागरण काढेल छे, बिबट्या गरगरात फिरे वावरमा लागला। यानी जबाबदारी या साहेबांनी शे। आज रातनी लाईट राहिली म्हणजे जावासवाई पर्याय नाही पाणी भराले, दिवसा लाईट राहत नाही। दिवसनी जर लाईट साहेबांनी दिली ठीक छे, रातनी लाईटमा जर काही बरं वाईट जाय ती याला जबाबदार साहेब राहतील। आता एक गोष्ट तुम्हाला क्लिअर कट सांगून जातो, मागच्या वेळेस झालेलं आहे असं। आम्ही ते आंदोलन करायला किंवा निवेदन द्यायला आलो की राग मनात ठेवून तुमचे अधिकारी दहाड टाकायला गावात येतात आणि चुकीच्या पद्धतीने लोकांवर दंड आकारतात। जर कोणी अधिकारी जर गावात दहाड टाकायला आला, कोण आहे टायपिंग वाला बोलो इकडे, नाही तर काय करेल माहिती का, बरं त्या लोकांना ब्लॅकमेल यांना त्रास दिला असं होतं का? तुम्ही असं लाभार्थी तुमचा सक्का भाऊ म्हणजे जो कर्मचारी आहे त्याच्या भावाच्या नावाने कॉन्ट्रॅक्ट घेता येतो का? कॉन्ट्रॅक्ट आणि एक गोष्ट आम्ही तुम्हाला यादी करून देणं वगैरे हा भाग नंतरचा आहे। तुमची टीम पाठवा गावामध्ये प्रत्येक घरी आणि त्यांना चौकशी करायला लावा ना की कोणी कोणाकडून किती पैसे घेतलेत। तुमच्या टीमला तेव्हा अधिकृतरित्या समजेल खरंच कसे पैसे घेतले। आता मराठे साहेबांनी सांगितलं की जेवढे प्रॉब्लेम्स आहेत की आम्ही आता हे जे सप्रेशनचा विषय सांगितला, सप्रेशनमध्ये आधीच पहिल्या फेजमध्ये आपले 6 सप्रेशन मंजूर होते, त्याच्यापैकी 3 सप्रेशनचं काम झालेलं आहे। आता राहिलेत आपले 3 सप्रेशन, जसं की एक भामेर, त्याच्यानंतर आष्टाने आणि आपला साक्री अर्बन, हे सप्रेशन आपले मंजूरच आहेत। फक्त काय की त्यांच्या फंडिंगचा विषय आहे, तो पुढच्या RDSSचा सेकंड स्कोप येईल, त्याच्यात हे सगळं कार्यान्वित करण्यात येईल। आणि सेकंड थिंग, आता जसं की स्टाफने पैसे घेतल्याची घटना शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे आपल्याला, तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल। संबंधित दोषी जो कर्मचारी आहे त्याच्यावर हां, आणि वीज पुरवठा उद्यापासून सुरळीत केला जाईल। जे आहेत लाईनवर जो मेजर इश्यू असेल तो थोडा वेळ लागेल, पण जे आमच्या हातात आहे ते त्वरित म्हणजे उद्यापासून वीज पुरवठा सुरळीत चालू करण्यात येईल। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी साक्री विभाग याच्या अंतर्गत येणारं शेड्यूल पकडून फिडर, या फिडरवर गेल्या काही वर्षापासून शेतकरी बांधवांच्या वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, वायरमनची आरेरावी, पैसे घेणे असले प्रकार, यामुळे अनेकदा उपविभागाला तक्रारी करण्यात आलेल्या होत्या। गेल्या 4-5 वर्षापूर्वी एक मोठं आंदोलन, रास्ता रोको आंदोलन तहसीलदार कार्यालयासमोर सुद्धा झालेलं होतं आणि इतर फिडरपेक्षा छेडल पकडून फिडरवरच्या शेतकऱ्यांना फार मोठा मनस्ताप या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा आहे। आता पावसाळा गेला, हिवाळा गेला, तोपर्यंत पिकांना पाण्याची गरज कमी होती, परंतु आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि नेमकं उन्हाळा सुरू झाला आणि
वायरमन आणि ज्युनियर इंजिनियर यांच्या मनमानी कारभारामुळे लोड शेडिंगचं शेड्यूल त्यांच्या पद्धतीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांनी 4-4 तासाचं करून टाकलं. याला सर्व शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे की दिवसा 12 तास वीज पुरवठा झाला पाहिजे, 6:30 वाजेपासून सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत. त्या भागामध्ये फॉरेस्ट मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्याचा वावर फार जास्त प्रमाणात आहे. अनेक शेळ्या, मेंढ्या, लहान वासरू खाऊन जाण्याचे प्रकार याआधी झालेले आहेत. रात्रीच्या वेळेस अनेक शेतकऱ्यांना बिबट्या दिसलेला आहे. सुदैवाने अजून कुठल्या माणसावर हल्ला झालेला नाही, पण MSEB त्याची वाट पाहत आहे की काय, अशी शंका आता यायला लागलेली आहे. आणि जर असा काही प्रकार झाला तर ही सगळी जबाबदारी ही विद्युत वितरण कंपनीची राहील. म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की दिवसाला 12 तास वीज पुरवठा केला जावा किंवा त्यापेक्षा जास्त केला जावा. दुसरी प्रमुख मागणी आमची अशी आहे की या शेड्यूल पकडून फिल्डरसाठी स्वतंत्र सबस्टेशन मंजूर आहे. आमदार महोदयांनी मागे 2 वेळा पंचायत समितीला विद्युत वितरण कंपनी आणि विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये सुद्धा हा विषय प्रमुख पद्धतीने चर्चेला गेलेला आहे. त्याच्यावर मार्ग काढण्याचं आश्वासित केलं गेलं होतं, परंतु विद्युत वितरण कंपनी विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर ढोळतंय, जबाबदारी टाकताय. आणि विद्युत पारेषण कंपनी ही जागा उपलब्ध नाही म्हणून त्या 3-4 गावांच्या ग्रामपंचायतीवर जबाबदारी ढकलत आहे. 3ही गावाच्या ग्रामपंचायतींनी ठराव करून दिलेला आहे की आमच्या गावाला गुरुचरण असेल, सरकारी जमीन उपलब्ध आहे, त्या ठिकाणी 3पैकी कुठल्याही गावाला कार्यान्वित करा, पण लवकर ही समस्या सोडवा. ही प्रमुख मागणी या निवेदनाद्वारे आम्ही वारंवार केलेली आहे. पण हे लवकर कार्यान्वित नाही झालं, सबस्टेशन कामाला लवकर सुरुवात नाही झाली तर उग्र स्वरूपाचं आंदोलन या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही करणार आहोत. आणि याची सगळी जबाबदारी ही त्या विभागाच्या अधिकाऱ्यांची राहील. तिसरी प्रमुख मागणी आमची अशी आहे की वायरमन मनमानी पद्धतीने वागतात आणि अरेरावीने बोलतात. पैसे घेतल्याच्या अनेक तक्रारी आज सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेल्या आयरे साहेबांना अनेक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी बोलून दाखवलेल्या आहेत. त्याच्यावर कारवाई व्हावी, त्याची तात्काळ बदली करावी, अन्यथा आज या विद्युत वितरण कंपनीच्या ऑफिसला टाळं ठोकलं जाईल आणि त्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची राहील, असं आम्ही मागणी केलेली आहे. पत्र आता त्यांनी त्याच्या निलंबनाचं असेल किंवा बदलीचं असेल, पत्र तयार करायला सुरुवात केली आहे. आमची मागणी आहे की या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, नाही तर भविष्यात याच्या विभागाच्या विरोधात तीव्र असं आंदोलन केलं जाईल. आणि याची सगळी जबाबदारी विद्युत वितरण कंपनी आणि विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर राहील.